नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकतेच काही रिझल्ट्स लागलेले आहेत, त्यात 10वी-12वीचे रिझल्ट्स लागलेले आहेत, काही रिझल्ट्स येऊ घातलेले आहेत वेगवेगळ्या बोर्डांचे. पण एकंदरीतच चर्चा ही रिझल्ट्सची आणि पुढच्या ॲडमिशन्सची. 10वी-12वीचे टप्पेच असे आहेत की जिथून आपल्याला खिडक्या दारं ही आपल्या पुढच्या आयुष्याची उघडत असतात. नेमके कुठली साईड घ्यायची, कुठले विषय घ्यायचे, कुठले विषय निवडायचे आणि त्या अनुषंगाने पुढचं शिक्षण कुठलं घ्यायचं यावरचीच ही सगळी चर्चा या दिवसांमध्ये आपल्याला फिरताना दिसते. हे सगळं करत असताना कुठल्या साईडला जायचं किंवा पुढे काय असायचं, आपण नेहमी असं म्हणतो की आम्हाला करिअरकडे बघायचंय. तर मुळात करिअर म्हणजे काय, याला कसं डिफाईन करायचं हाही विचार आपण करणार आहोत. आणि करिअर करताना नेमकं शिक्षण कसं असावं, त्याच्यात स्किल बेस्ड ट्रेनिंग कसं असावं, की कौशल्य विकासाला आज स्थान कुठे आहे, या सगळ्या बाबतची आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत संदीपजी कुईटे. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. संदीपजी हे रामकृष्ण आरोग्य संस्थान या संस्थेचे ते CEO म्हणून कार्यरत आहे. ही जी एक संस्था आहे ती वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करते. त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे कौशल्य विकासाचा. तर संदीपजी मला असं सांगा की आता 12वीचा निकाल लागलेला आहे, काही 10वीचे पण निकाल लागलेले आहेत आणि एकीकडे आपण म्हणतोय की सध्या म्हणजे अगदी शासनाच्या पातळीवर केंद्र शासन असो, राज्य शासन असो किंवा अगदी आपलं प्रशासन, स्थानिक प्रशासन असो, या सगळीकडे कौशल्य विकासावर भर दिला जातोय. तर या करिअरमध्ये या कौशल्य विकासाला कुठे स्थान आहे? प्रथम धन्यवाद देशदूत न्यूज व प्रेक्षकांचे. 10वी-12वीचे निकाल आत्ताच नुकतेच जाहीर झालेत. 10वी-12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे रिझल्ट मिळाले नाही त्यांनाही मी धीर देतो की त्यांच्यासाठीही खूप साऱ्या संधी स्किल डेव्हलपमेंटमध्ये, कौशल्य प्रशिक्षणामध्ये अवेलेबल आहेत. 10वीचे जे विद्यार्थी पासआउट झालेत, 10वीनंतर इमिजिएट पर्याय असतो 11वी-12वी, ITI किंवा डिप्लोमा. आपण हे काही 4-5 पर्याय पारंपरिक आपल्यासमोर आहेत, आपण तेच बघत असतो. त्यासोबत किंवा त्या व्यतिरिक्तही आपण विचार जर केला तर काही कोर्सेस असतात स्किल डेव्हलपमेंटचे, ज्याच्या मार्फत मुलांना करिअर चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. करिअर जर तसं बघितलं तर हा एक आपला जीवनाचा मार्ग आहे. करिअर कुठलीही डिग्री नाही, परंतु विद्यार्थ्यांचं पारंपरिक पद्धतीने जर बघितलं तर ते डिग्री डिप्लोमाकडेच जातात, परंतु सोबत कौशल्य प्रशिक्षण घेणं पण गरजेचं आहे. जसं की 10वी-12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट असेल, एव्हिएशन असेल, कॅबिन क्रूज असेल, असे बरेचसे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत आणि त्यामध्ये चांगला रोजगार हा उपलब्ध होऊ शकतो. 12वी नंतर बरेचसे विद्यार्थी BA, BCom, BCA, BBA असे काही पारंपरिक डिग्री करतात. नक्कीच करायला पाहिजे, परंतु सोबत स्किल डेव्हलपमेंट हा एक मोठा टॉपिक आहे आणि त्यातनं चांगला रोजगार त्यांना मिळू शकतो. करिअर करताना क्षमता, आवड आणि भविष्याची संधी याचा जर मेळ घालता आला पालकांना आणि विद्यार्थ्यांना तर नक्कीच चांगल्या पद्धतीने ते करिअर करू शकतात. खरं तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की करिअर म्हणजे काय. तर एक सायकोलॉजिस्ट म्हणून पण मी सांगू शकते की आपण ज्याला करिअर म्हणून आपलं सर्वस्व मानतोय, तर तो जसं हे म्हणाले की जीवनाचा एक भाग आहे, एक मार्ग आहे आणि आयुष्यामध्ये आपल्या बाकी सर्व काही आहे. आपण स्वतः आहोत, आपले नातेसंबंध आहेत, आपला समाज आहे, आपला मित्रमंडळी आहेत, आपल्या हौशी आहेत, आवड निवड आहे, आपली काही आपल्यामध्ये असलेले कौशल्य आहेत, म्हणजे ज्याला आपण आर्ट म्हणतो किंवा म्युझिक म्हणतो, या सगळ्याला जेव्हा आपण आरोग्य आहे, आपला फिटनेस आहे, आपला आहार आहे, हे सगळं जेव्हा एकत्र करतो त्याला आपण आपलं आयुष्य म्हणतो. आणि प्रत्येक आयुष्याच्या या दालनातनं त्याला दिशा द्यायला लागते. मग ही दिशा देताना जेव्हा करिअरचा घटक आपण बघतो तर तो महत्वाचा घटक आहे, याच्यात काही शंका नाही. पण करिअर म्हणजे असं शिक्षण घेणं जेणेकरून तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहता येईल आणि एका चांगल्या प्रकाराने अर्थार्जन करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येईल. ते करताना जे काम तुम्ही करताय त्याच्यात आनंद मिळेल, ते काम करताना समाधान मिळेल आणि ते काम करताना कुठेतरी तुम्हाला पुढे जाता येईल, वर चढता येईल,
तो मार्गक्रमण हा वर चढण्याचा अनेक पैलूंनी असू शकतो, तो स्वतःमधूनही असू शकतो, समाधानामधूनही असू शकतो. तर हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा आपण असं म्हणतो की हो, माझं करिअर खूप छान झालंय, आणि अर्थात त्याची वाटचाल आत्तापासून आहे. मग हे करिअर जर का उत्तम घडवायचं आहे तुम्हाला, तर जसं संदीपजी म्हणतात की त्याला अनेक प्रकाराने तुम्ही हे करिअर घडवू शकता. फक्त पारंपरिक दृष्ट्या पालक याकडे बघत असतात, कारण की पालकांची कदाचित संदीपजी माहिती त्यांना तेवढी अभावी असेल किंवा तेवढीच माहिती त्यांना उपलब्ध असते. तर मुळात जेव्हा तुम्ही म्हणताय की कौशल्य विकासामध्ये खूप संधी आहे, तर कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्सेस आपण देतो? कौशल्य प्रशिक्षण म्हणजेच स्किल डेव्हलपमेंट, भारत सरकारने एक सेपरेट मिनिस्ट्री केलेली, मिनिस्ट्री अँड स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही ऑल ओव्हर इंडियामध्ये संपूर्ण भारतभर स्किल डेव्हलपमेंटवरती काम करते. आमची संस्थाही त्याची मेजर ट्रेनिंग पार्टनर आहे. अशा बऱ्याचशा संस्था ट्रेनिंग पार्टनर आहे. जर स्किल डेव्हलपमेंट बघितलं तर वेगवेगळे सेक्टर्स येतात. आत्ता सध्या 33 म्हणजे 33 सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहेत, ज्याला आपण नॉलेज पार्टनर म्हणतो. मी काही उदाहरण देतो. नॅस्कॉम, IT, रिटेल, ज्या सेक्टर वाईज सेक्टर स्किल काउन्सिल आहेत, आणि त्या सेक्टर स्किल काउन्सिलमध्ये काही कोर्सेस डिफाईन केले जातात. त्यालाच NSQF म्हटलं जातं, नॅशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये तो सिलेबस मान्यताप्राप्त आहे. आणि ते प्रशिक्षण साधारण 3,500हून अधिक कोर्सेस घेतले जातात, आणि त्या कोर्सेस नंतर इमिजिएट त्यांना जॉब प्लेसमेंट अवेलेबल केली जाते. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा प्लेसमेंट मिळते. मी काही छोटेसे उदाहरणं देऊ इच्छितो. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मागच्या 6 महिन्यापूर्वी मिस्त्री काम, मेसन काम करणारे 4थी पास विद्यार्थी, ज्यांचं वय अबोव 18 म्हणजे 18च्या पुढील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं, आणि 50 विद्यार्थी आपण जर्मनीला पाठवले. आणि आज चांगल्या प्रकारे NSDC मार्फत पाठवले. NSDCने आज साधारण 1,61,000 रुपीज पर मंथ त्यांना सॅलरी मिळते. जपान, जर्मनी, इस्रायल इकडे हाय क्लास भरपूर मोठ्या प्रमाणात दिसून येतो, परंतु बिलो बॉटम ऑफ द पिरॅमिड ज्या वर्कर्स आहेत त्यांची कमतरता भासते. आणि ही आपल्याकडे येण्या काही दिवसांमध्ये भारतातही होऊ शकते. कारण प्रत्येकाला असं वाटतं माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, डिप्लोमा, डिग्री व्हावी, असंच होतं. कोणीच विचार करत नाही माझा मुलगा इलेक्ट्रिशियन व्हावा, प्लंबर व्हावा, किंवा इतर काही कोर्सेस करावे, ट्रेडमधनं जावेत. तर स्किल डेव्हलपमेंटचं डिमांड हे वाढतंच आहे, आणि आपण वेगवेगळ्या स्तरावरती ते प्रशिक्षण देतो. आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये पण लेवल्स असतात. लेवल 1 कोर्स असेल, लेवल 2 असेल, लेवल 3 असेल, लेवल 10पर्यंत जातो. अबो लेवल 5 ॲज कम्पेअर टू मास्टर ट्रेनर त्यांना म्हटलं जातं, आणि चांगल्या प्रकारची नोकरी ते करू शकतात. आणि बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये NSDC सर्टिफिकेशनवरतीही चांगल्या प्रकारे नोकरी मिळतात. आणि स्किल डेव्हलपमेंट म्हटलं का थोडं प्रॅक्टिकल ओरिएंटेड, हँड्स ऑन प्रॅक्टिकल अशा पद्धतीने असतात. आता तर नवनवीन आमच्याकडे कोर्सेस लॉन्च होत आहे. रॅन्चो लॅब असेल, AI, रोबोटिक असेल. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार स्कूलमध्येही स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर आपण करतो आहे. तर NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नाशिकमध्ये 10 स्कूलमध्ये पायलट फेजवरती काम करत आहे. मुलांना शाळेतील शिक्षणासोबतच स्किल डेव्हलपमेंटची आवड निर्माण व्हावी, आणि पुढचं फ्युचर ते बघू शकतात किंवा घडवावं. तुम्ही जसं म्हणालात की खूप कोर्सेस आहेत याच्यात, की अगदी जसं तुम्ही उदाहरण दिलं की मेसनरी आहे किंवा कार्पेंट्री आहे किंवा इलेक्ट्रिशियन आहे. माझं तर असं म्हणणं आहे की यामध्ये स्किल डेव्हलपमेंट करून पालकांनी असा विचार करावा की माझा मुलगा काय इलेक्ट्रिशियन म्हणून काम करेल का, तर असा विचार करावा की तो मोठा एखादा बिझनेसमॅन होईल, एखादा त्याचा अशी संस्था उभी राहील की ज्याच्यामधून तो अनेक इलेक्ट्रिशियन्सना एम्प्लॉयमेंट देईल. म्हणजे हा सुद्धा स्कोप पालक लक्षातच घेत नाहीये की त्याला इलेक्ट्रिशियन म्हणून काम नाही करावं लागणार, तो एम्प्लॉयमेंट जनरेटर होऊ शकतो, तो इतरांना एम्प्लॉयमेंट त्याच्या त्या बिझनेस सेक्टर मार्फत देऊ शकतो. की जितका मोठी स्वप्न बघाल तितका आभाळ तुम्हाला मोकळं मिळेल, आणि त्याच्यासाठी म्हणून या अशा विविध मार्गांनी संधी सुद्धा उपलब्ध आहेत. संदीपजी, दुसरं तुम्ही असं म्हणालात की आता रोबोटिक्स, AI, डेटा मॅनेजमेंट, डेटा सायन्सेस हा येणारा काळ पुढचा सगळा त्याचा आहे. की जसं आपण म्हणतोय की इथून पुढे आता सगळं काही हे व्हर्च्युअल ऑनलाईन होतंय, मग त्याच्या मागचा अनालिटिक्स आहे,
त्याचं मार्केटिंग आहे किंवा त्याचं प्रेझेंटेशन आहे, याच्यामधल्या कोर्सेस आहेत का आणि याच्या कोर्सेसमधनं तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज जॉबच्या मिळू शकतात? कीच मी मॅडम जसं सांगितलं, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंडर 33 सेक्टर स्किल काउन्सिल काम करतात. त्यामुळे प्रत्येक कोर्स म्हणजे पायाच्या नखापासून तर केसापर्यंत प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्याचं शेड्यूल असतं. आणि जसं रोबोटिक असेल, AI असेल, याच्याही आपल्या लॅब्स आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये NSDCचे ट्रेनिंग पार्टनर्स आपले काम करत असतात आणि ते प्रशिक्षणातनं रोजगार उपलब्ध करत असतात. आता राहिला विषय पालकांचा, जो तुम्ही काढला का पालक नावासाठी किंवा समाजाच्या दबावामुळे इतर फील्डमध्ये जाणं थोडंसं अनकम्फर्टेबल असतं, मागे पडतात. परंतु मुलांची क्षमता, आवड आणि मी जसं बोललो का भविष्याच्या संधी याचा विचार करून जर मुलांना कौशल्य प्रशिक्षण जर दिलं गेलं तर नक्कीच त्यांचा करिअरचा मार्ग हा सोपा होऊ शकतो. मी नेहमी सांगत असतो का करिअर कुठलीही डिग्री नाही, करिअर हा आपल्या स्वतःची एक वाट आहे आणि ती आपण नक्कीच अभ्यास करूनच घेतली पाहिजे. करिअर म्हटलं की व्यवसाय किंवा रोजगाराच्या संधी. तर मी काही उदाहरणं देऊ शकतो. आमच्याकडे बारबेंडरच्या काही बॅचेस आम्ही राबवल्या होत्या. 2014 साली जे मुलांना प्रशिक्षण दिलं विद्यार्थ्यांना, त्यातील काही बारबेंडरचे स्टुडंट्स आता मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि एकतर कॉन्ट्रॅक्टरकडे 600 लेबर काम करतात, पुणे, नाशिक आणि नागपूर. आणि चांगल्या चांगल्या बिल्डर्स सोबत त्यांचा संपर्क आहे आणि स्वतःचं त्यांचं ऑफिस आहे. 600 लेबर ते स्वतः हँडल करतात. आज एवढा मोठा व्यवसाय त्यांनी उभा केला आहे. असे बरेचसे आहेत ज्यांनी बिझनेस एक्सपांड केलेले. आणि स्किल डेव्हलपमेंटमधनं रोजगाराच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि स्वयंरोजगार तर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. 10वी-12वीच्या मुलांनी मोबाईल रिपेअरिंग असेल, ग्राफिक डिझाईन असेल, असे छोटे छोटे कोर्सेस विद्यार्थी करू शकतात. तर संधी खूप मोठी आहे. कोर्सेस छोटे जरी असेल तरी त्याच्यातनं एकदा तुम्ही शिकायला सुरुवात केली की पुढे सेल्फ लर्निंगने सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकताय. ही दिशा मिळणं मात्र खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आजकालचा जो बोलबाला आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा आहे, कौशल्य विकासाचा आहे. मला असं वाटतं पालकांना आपण आवर्जून असं सांगूयात की जेव्हा तुम्ही मुलाच्या करिअरचा विचार करताय की 10वी-12वी नंतर त्यांनी काय करायचं, तर या गोष्टीकडे म्हणजे कौशल्य विकासाकडे किंवा स्किल लर्निंगकडे हा निश्चितच तुम्ही एक पर्याय म्हणण्यापेक्षा एक मूळ मार्ग म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघू शकता. संदीपजी, या सगळ्याची जेव्हा आपण चर्चा करतोय तर आपण एक मुद्दा आणखीन क्लिअर करूयात की शासन त्याच्यावर भरपूर लक्ष देत आहे आणि बरेचसे कोर्सेस अवेलेबल करून देत आहे. पण एकंदरीत शिक्षण म्हटलं तर पालकांना कुठेतरी त्या शिक्षणाचा खर्च हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. तर हे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण हे सगळ्यांना परवडणार आहे का? नक्कीच मॅडम. जसं आपण म्हटलात का शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे कौशल्य प्रशिक्षणावरती. त्यामुळे 100% सगळे कोर्सेस शासनाच्या बऱ्याचशा योजनांमधनं मोफत दिले जातात. इव्हन आपल्यासारख्या काही संस्था आहेत, NGO आहेत, या CSRमधनं गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्समधनंही कोर्सेस मोफत दिले जातात. तुम्ही जसं म्हटलात का पालकांना परवडेल का, तर बऱ्यापैकी पालकांची इच्छा असतं मुलांचे करिअर व्हावेत, मग त्यासाठी ते प्रयत्न करतात. आणि आज जर बघितलं तर आपण डिग्री डिप्लोमापासून तर वैद्यकीय कोर्सेसपर्यंत भरमसाठ खर्च हा पालकांवरती येतो. स्किल डेव्हलपमेंट हा एक कमी खर्चामध्ये एक चांगला पर्याय पालकांसमोर आहे. आणि जसं मी म्हणेल की काही मुलं MPSC UPSC गव्हर्नमेंट परीक्षांसाठी शहरात येतात, त्यात काही मुलांचं सिलेक्शन होतं, काही विद्यार्थ्यांचं होत नाही. मग अशा लोकांसाठी तर इमिजिएट खूप चांगला पर्याय हा स्किल डेव्हलपमेंट असू शकतो, असेलच. त्यांनी कम्प्युटर फील्ड असेल, एव्हिएशन असेल, बाकी कोर्सेसमध्ये, कारण काय होतं 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर ते सरकारी कोर्सेसकडे जातात. म्हणजे सरकारी MPSC UPSC करता जातात किंवा इतरही जॉबसाठी जातात. परंतु ते 2-2, 3-3 वर्ष अभ्यास केल्यानंतर काही मुलांचं सिलेक्शन होतं, काहींचं होत नाही. मग अशा वेळेस प्लॅन बी त्यांच्याकडे नसतो. प्लॅन बी नसल्यामुळे
मग इतर कुठली तरी छोटी मोठी नोकरी ते शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस पुढील 6 महिने, पुढील 3 महिने स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्सेसला देऊन आपल्या करिअरला एक वेगळा पाथ ते निर्माण करू शकतात. आणि स्किल डेव्हलपमेंट हा कुठलंही फायनान्शियल बर्डन पालकांवरती नसतं. बऱ्याचशा संस्था काम करतात, त्याआधी स्वतः भारत सरकार, महाराष्ट्र सरकार पण त्याच्यावरती काम करते, त्यामुळे कुठलीही फीज विद्यार्थ्यांना लागत नसते. आणि हायर साईडला पण काही कोर्सेस आहेत, जसं हॉटेल मॅनेजमेंट असेल, त्यानंतर एव्हिएशन असेल, हे कोर्सेससुद्धा आपल्याकडे आहे. AI आहे, रोबोटिक आहे, आणि हे सर्व कोर्सेस NSDC मार्फतच राबवले जातात. आणि इतरही महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी असेल, तर KVIC असेल, आणि सर्टिफिकेशनसोबत रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. स्वयंरोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतात, जसं साईट सुपरवायझर असेल, त्यानंतर आपण हॉस्पिटल फील्डमध्ये जर बघितलं तर बरेचसे कोर्सेस आहेत, हॉटेल इंडस्ट्रीमध्येही बरेचसे कोर्सेस आहेत, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बरेचसे कोर्सेस आहेत. आणि यासाठी त्यांनी एक शॉर्ट टर्म कोर्सेस सिलेक्ट करू शकतात, लॉंग टर्म कोर्सेस पण सिलेक्ट करू शकतात, आणि सरकारच्या योजनांमधनंही ते घेऊ शकतात. मला असं वाटतंय की खूप मोठं दालन आहे हे कौशल्य विकासाचं, जे आज पालकांपुढे आम्ही मांडतोय. संदीपजी, थँक्यू सो मच की तुम्ही एवढं विस्तृतपणे हे सगळं इथं मांडलं. मला असं वाटतं की पालक याच्याकडे लक्ष देतील. येणारा काळ तुम्ही किती मार्क मिळवल्यापेक्षा तुमच्याकडे काय कौशल्य आहे हा बघणारा असेल. तुम्ही 60% मिळवले का 65% मिळवले का 80% मिळवले, त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला येतंय काय, तुम्हाला ते काम जमणार आहे का नाही, ते प्रॅक्टिकली करता येणार आहे का नाही, हे जाणून घेण्याचाच हा मार्ग आहे. आणि ते असेल तर तुम्हाला संधी या निश्चितच उपलब्ध होतील. त्याच्यामुळे आम्ही मुलांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना अशी विनंती करतो की जरूर या कौशल्य विकासाच्या कोर्सेसकडे बघा. जसं ते म्हणतायत की शासन प्रशासन याच्यावर काम करतंय, पण यांच्यासारख्या ज्या संस्था आहेत की विवेकानंद इन्स्टिट्यूट सारख्या ज्या संस्था आहेत, अशा अनेक संस्था आहेत की ज्या मोफत हे प्रशिक्षण देत आहेत, तर त्याचा लाभ निश्चितच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा. आणि स्वतःचं करिअर खरं तर हे आपल्या हातात आहे, तो मार्ग आपण निवडायचा असतो आणि तो मार्ग आपण तयार करायचा असतो. तो आनंदाने करा आणि त्याच्यातनं ते काम करताना खूप सारं समाधान मिळवा. अर्थार्जन तर होतच राहील. त्याच्यावर विश्वास ठेवा. स्वतःची कौशल्य विकसित केली तर स्वतःवरचा विश्वासही वाढेल आणि उत्तमरित्या तुमचं आयुष्य पुढे चालू शकेल. तुमच्या उत्तम आयुष्याला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि संदीपजी, थँक्यू सो मच.